मला कमळाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर नाही असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलंय। नाशिकमधून लढण्यासाठी भुजबळांना कमळाच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला गेलाय अशा बातम्या दाखवण्यात येत होत्या, मात्र कमळाच्या चिन्हावर लढण्याच्या या बातम्या खोट्या आहेत असंही भुजबळांनी स्पष्ट केलं। ही साफ झूठ बातमी आहे, अतिशय चुकीची बातमी आहे, कशाचाही आधार त्याला नाही। पण एवढं सांगतो की या ठिकाणी अजितदादांनी ही जागा मागितली आणि त्यावेळेला अजितदादा प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, परंतु छगन भुजबळांनाच तिथे उभं करा असं त्यांनी मला सांगितलं। आता बातमी नारायण राणेंसंदर्भातली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असतानाच नारायण राणेंनी मेळावे घेत प्रचार सुद्धा सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। मला माझ्या गावातून 10,000 किमान 9,000 मतं देऊन निवडून द्या असं आवाहनच राणेंनी केलंय। त्याचबरोबर भावनिक साथ घालत यावेळी त्यांनी उमेदवारी निश्चित झाल्याचेही संकेत दिले। मतदारसंघात यायला कमी मिळेल, पण मला माहिती आहे की माझे शेजारी पाजारी नाते गोत्रची लोक ही उणे भरून काढतील आणि मला 10,000 पैकी किंवा 9,000 तरी मतं आपण द्या।